सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून अवैध अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूस जप्त केले। या कारवाईमुळे जिल्ह्यात एक खळबळ उडाली। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत गुंडा करांडे वय 24 राहणार विठोरायाची वाडी तालुका कवठे महांकाळ हा नागटाने फटा ते वाळवा रोडवरील चोपण रस्ता परिसरात कमरेला पिस्टल लावून थांबलेला आहे। माहितीच्या आधारे एलसीबी पथकानं सापळा रचून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं। पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आलं। पोलिसांनी शस्त्राबाबत विचारणा केली असता आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतल्याची माहिती दिली, मात्र त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात अशी मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे।